Good morning, Namaskar, Suprabhat. In today's lecture, we are discussing about a unit heat according to the 10th standard textbook of Maharashtra State Board. In today's lecture, we discuss about the latent heat. Latent heat is having two types of latent heat. One, latent heat of fusion and latent heat of vaporization. Latent heat is the phenomena of the solid substance can be converted into liquid substance and liquid substance can be converted into gaseous state or vapor state. Let us discuss about the latent heat. Listen. Latent heat याला मराठीमध्ये अप्रकट उष्मा असंही म्हणतात किंवा हिडन हीट. हिडन म्हणजे ती दिसत नाही, हे लक्षात घ्या, लपते ती. हिडन हीट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो अप्रकट उष्मा. हीट म्हणजे उष्मा आणि हिडन म्हणजे अप्रकट. मीन्स इट कॅन पार्टिसिपेट इन द प्रोसेस बट नॉट शोज इट्स इफेक्ट्स. राईट? It can participate in the process but not shows the it can shows the effect. Participant असते पण इफेक्ट मात्र तिचा लगेच नाही दिसत आपल्याला, हिडन असते ती. आहे लक्षात? इफेक्ट दिसतो पण तो नंतर काही वेळानंतर दिसतो, हे लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट. ही दोन याच्यामध्ये आपण डिवाइड करतो आणि एकदा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो आणि एकदा लॅटेंट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. आता नेमकं काय असतं लॅटेंट हीट आपण ते स्टडी करू. आता लॅटेंट हीटमध्ये समजा आपण एक बीकर घेतला. इन अ बीकर वी टेक सम पीस ऑफ आईस. आपण काही आईसचे असे पीस घेतले आणि ह्या आईसच्या पीसेसला आपण या ठिकाणी बर्नरने हीटिंग इफेक्ट सोर्स दिला आहे. बर्नरने हीट दिली, असं सोर्स आपण हा बर्नर वापरला हीट देण्यासाठी. हे आईस पीस आहेत. बीकर आहे, हा बर्नर आहे. आता काय होईल, सुरुवातीला आपण जेव्हा हीट देऊ त्यावेळेला या ठिकाणी आपण काय काय चेंजेस बघणार ते चेंजेस नीट स्टडी करू आपण. नीट लक्षात घ्या. आता इथे आपण जसं टेम्परेचर देऊ, जसं आपण हीटिंग इफेक्ट सुरू करू त्याप्रमाणे टेम्परेचर त्या ठिकाणी चेंज होत जाईल आणि टेम्परेचर चेंज झालं की त्याप्रमाणे मग आपल्याला मेल्टिंग पॉईंट काय, बॉइलिंग पॉईंट काय असं आपल्या लक्षात येईल. समजा आपण एक -3 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर इथून सुरुवात करू. मग -2 येईल, मग -1 येईल, मग तिथे आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस पण या ठिकाणी टेम्परेचर येईल आणि असं करता करता मग 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत पण तुम्ही जाणार टेम्परेचर घेऊन. मग इथे तुम्हाला काय दिसेल की जे काही स्टेट असतील त्या तुम्हाला चेंज होताना दिसतील. टेम्परेचर देत आहेत आणि ज्या काही चेंजेस तुम्हाला स्टेट ऑफ मॅटरमध्ये दिसतील त्या ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर ते तुम्हाला दिसत जाईल. आता बघा, समजा आईसचं टेम्परेचर -3 डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल तर मग आपण याला हीट द्यायला सुरुवात केली. हीट द्यायला सुरुवात केल्यानंतर टेम्परेचर राईज होणार ना. टेम्परेचर काय होईल? राईज होईल. मग टेम्परेचर राईज होता होता अगदी -2 -1 आणि मग परत 0 असं राईज होईल. हे टेम्परेचर असं राईज झालं. राईज होताना या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर कॉन्स्टंट राहून जाईल. आता नेमकं -3 ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये काय झालं तर -3 ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये हीटिंग इफेक्ट आपला सुरू होता. हीट देणं सुरू होतं, टेम्परेचर वाढत होतं. त्या काळामध्ये
हे जे काही आईस पीसेस होते यांच्यामधल्या ज्या मॉलिक्युल्स होते त्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी वाढली. काय वाढली? कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली. म्हणजे ती कायनेटिक एनर्जी गेन केली त्यांनी. आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस देन टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर 0 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर ती कायनेटिक एनर्जी इनफ झाली. म्हणजे काय? त्याच्यानंतर ती कायनेटिक एनर्जी वाढली नाही. मग ती कायनेटिक एनर्जी 0 डिग्री सेल्सिअसमध्ये कॉन्स्टंट राहिली. मग त्या एनर्जीचं कन्व्हर्शन काय झालं? तर त्या ठिकाणी आता सबस्टन्स काय होतो आहे? सॉलिडचं कन्व्हर्शन काय होतं आहे? लिक्विडमध्ये होतं आहे ना. इथे काय होतं आहे? सॉलिड कन्व्हर्ट इन टू लिक्विड. या सॉलिडचं कन्व्हर्शन ह्या प्रोसेसमध्ये लिक्विडमध्ये होतं आहे. मग या लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होतं आहे म्हणजे काय होतं आहे की जी काही कायनेटिक एनर्जी गेन केली होती त्या ठिकाणी आता कोणीतरी असं हिडन म्हणजे लपून काम करतं आहे पण टेम्परेचर वाढून नाही देते. कारण 0चं 1, 2, 3 असं होत नाही आहे. आता पूर्णपणे त्या आईस पीसेसचं कन्व्हर्शन पूर्णपणे वॉटरमध्ये म्हणजे लिक्विडमध्ये होत नाही तोपर्यंत त्याचं त्या ठिकाणी टेम्परेचर वाढत नाही. म्हणून आपण मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस काय म्हणतो? 0 डिग्री सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस काय येणार? 0 डिग्री सेल्सिअस. आता मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस 0 डिग्री सेल्सिअस म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय सांगता येतं आहे की पूर्णपणे आईसचे पीसेस वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत तिथे तुम्हाला टेम्परेचर इन्क्रीज दिसणार नाही. पण तुमची हीट देणं सुरू आहे. हीट देणं सुरू आहे तरी पण टेम्परेचर वाढत नाही आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब होते ती अमाऊंट ऑफ हीट जी ॲब्सॉर्ब होते तीच लॅटेंट हीट आहे. म्हणजे द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द युनिट मास ऑफ सबस्टन्स टू कन्वर्ट इन टू लिक्विड स्टेट और लिक्विड फेज at constant temperature. The amount of heat absorbed at constant temperature by unit mass of substance converts solid into liquid phase. At that time that amount of heat जी absorb झाली एवढ्या पिरियडमध्ये जी absorb होते ती हीट या ठिकाणी काय असते? लॅटेंट हीट असते. मग लॅटेंट हीट काय करते? लॅटेंट हीट जे सॉलिड आहे त्याच्यामधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं जे स्ट्रॉंग असतं. आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये कसा फरक करतो? ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ग्रेटर आहे आणि इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स लेस आहे म्हणजे आपण याला सॉलिड म्हणतो. असं एकदम बिलकुल इंटरमॉलिक्युलर फोर्स इज ग्रेटर अँड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी व्हेरी स्मॉल. याला काय म्हणतो आपण? सॉलिड. राईट? हे सॉलिड आहे. मग यांच्यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे याच्या अगेन्स्ट ती काम करत असते. कोण? जी हिडन हीट आहे ती याच्या अगेन्स्ट ती काम करते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लेस करण्याचं काम करते. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढवण्याचं काम करते. म्हणजे जी लिक्विडची प्रॉपर्टी आहे की लिक्विडमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स इतका स्ट्रॉंग नसतो हे लक्षात घ्या आणि इंट्रामॉलिक्युलर डिस्टन्स याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. म्हणजे अशा पद्धतीने याचं कन्व्हर्शन होत आहे. लक्षात येत आहे? लॅटेंट हीट कॅन बी यूज टू डू द वर्क अगेन्स्ट द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सॉलिड मॉलिक्युल्स. इट कॅन बी युटिलाइज. तिचा यूज ह्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या अपोजमध्ये लढण्यासाठी होतो हे लक्षात घ्या. आणि म्हणजे लढण्यासाठी म्हणजे काय? त्याला ती इंटरमॉलिक्युलर फोर्स काय करत असते? कमी करत असते. म्हणजे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय होतं? वाढतं. आणि मग सॉलिड सबस्टन्सचं कन्व्हर्शन कशामध्ये व्हायला लागतं? लिक्विड स्टेटमध्ये व्हायला लागतं. अंडरस्टँड? समजलं? म्हणजे पहिल्या टप्प्याला आपण काय शिकलो की ज्या वेळेला -3 पासून आपण हीटिंग द्यायला सुरुवात केली 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर वाढवलं
टेम्परेचर वाढताना त्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी पण वाढली. नंतर मात्र त्या सगळ्यांनी कायनेटिक एनर्जी गेन केली. आता कायनेटिक एनर्जी गेन करणं इनफ झालं, म्हणजे थांबलं. आणि मग नंतर जी काही अमाऊंट ऑफ हीटिंग इफेक्ट चालू आहे आपला, जी काही अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब होते ती मात्र त्या सॉलिड मॉलिक्युल्समधला इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या अगेन्स्ट काम करते. त्याला निग्लिजिबल म्हणजे कमी करण्याचं काम करते. त्याच्यामुळे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढत आहे आणि म्हणून सॉलिडचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं आहे? लिक्विड स्टेटमध्ये होतं आहे. अंडरस्टँड? आता पुढच्या स्टेपला काय होईल बघा. पुढच्या स्टेपला तुम्ही परत टेम्परेचर म्हणजे इथून तुम्ही लिक्विडमध्ये कन्व्हर्शन झालं, लिक्विडमधून तुम्ही परत हीटिंग इफेक्ट द्यायला सुरुवात केलं. हीटिंग इफेक्ट ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केलं तर परत त्या ठिकाणी टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली. हीटिंग इफेक्ट सुरू आहे तुमचा, टेम्परेचर वाढतं आहे. परत त्या ठिकाणी त्या लिक्विड मॉलिक्युल्सने काय करायला सुरुवात केली? कायनेटिक एनर्जी गेन करायला सुरुवात केली. ह्या लिक्विड मॉलिक्युल्सने कायनेटिक एनर्जी गेन करायला सुरुवात केली आणि एकदा का 100 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आलं तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इनफ झाली, म्हणजे आता कायनेटिक एनर्जी गेन करणं थांबवलं. राईट? कायनेटिक एनर्जी गेन करणं थांबलं म्हणजे इनफ झालं. आता इथे कायनेटिक एनर्जी म्हणजे टेम्परेचर वाढतंय, कायनेटिक एनर्जी गेन करणं मात्र थांबलं, इनफ झालं. आणि जी काही अमाऊंट ऑफ हीट पुढच्या टप्प्याला सप्लाय होते त्या अमाऊंट ऑफ हीटचा यूज लिक्विडमधला जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला परत त्याच्या विरोधात काम करायला सुरुवात केलं. म्हणजे काय? तो इंटरमॉलिक्युलर फोर्स परत त्या ठिकाणी निग्लिजिबल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. कोण करत आहे हे? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, आपलं लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. म्हणजे लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशनचा अर्थ काय? व्हेपरमध्ये कन्व्हर्ट करणारी लपलेली हीट. कळलं का? लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे जी हीट लिक्विडचं कन्व्हर्शन व्हेपर स्टेटमध्ये गॅसियस स्टेटमध्ये करून देते अशी हीट, त्याला म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. अंडरस्टँड? म्हणजे एवढ्या टप्प्यामध्ये जी काही तुम्ही हीट देत राहणार आहात कंटिन्युअसली, त्या हीटचा उपयोग लिक्विड स्टेटमधून गॅसियस स्टेटमध्ये म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याचं परत निग्लिजिबल करण्याचं काम, त्याला कमी करण्याचं काम, म्हणजे एकंदरीत लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये म्हणजे व्हेपर स्टेटमध्ये करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. समजतंय? येते लक्षात? व्हेपर स्टेटमध्ये कन्व्हर्शन होत आहे, लिक्विडचं परत गॅस होत आहे. तुम्हाला लॅटेंट हीटचा कन्सेप्ट कळते बरोबर? लॅटेंट हीटचा उपयोग काय होत आहे? इट कॅन कन्व्हर्ट द लिक्विड इंटू गॅसियस और सॉलिड इंटू लिक्विड. पर्पजच तो आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जी हीट ॲब्सॉर्ब झाली तिचा उपयोग सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये करण्यासाठी झाला, पण ती प्रकट नाही झाली. तिने ते काम हिडन पद्धतीने केलं. आहे लक्षात? आतल्या आत त्या मॉलिक्युल्समधला फोर्स कमी केला. तसा इथे पण लिक्विडच्या मॉलिक्युलमधला फोर्स आतल्या आतच कमी केला. बरोबर? आणि स्वतः मात्र आपलं अस्तित्व एक्झिस्टन्स दाखवलं नाही. कसं दिसलं असतं, राहिलं असतं तर टेम्परेचर इन्क्रीज झालं असतं. पण ह्या काळामध्ये टेम्परेचर इन्क्रीज झालं नाही. म्हणून हा जो पॉईंट आहे हा मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस आहे आणि हा जो पॉईंट आहे हा बॉइलिंग पॉईंट ऑफ आईस आहे. हे लक्षात घ्या. दिस इज अ बॉइलिंग पॉईंट ऑफ आईस. राईट? आणि पुन्हा समजा तुम्ही हीट द्यायला सुरुवात केली तर यानंतर मात्र आता जे व्हेपरचं टेम्परेचर वाढेल, ते 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. मग परत इथे काय होईल? कायनेटिक एनर्जी परत गेन व्हायला सुरुवात होईल. मॉलिक्युल्स परत कायनेटिक एनर्जी गेन करतील, आपलं टेम्परेचर इन्क्रीज करतील. म्हणून असं म्हटलं जातं की पाण्याचं तापमान जे बॉइलिंग पॉईंटपेक्षा जे बॉइलिंग पॉईंटला जे टेम्परेचर असतं वॉटरचं बॉइलिंग 100 डिग्री सेल्सिअस त्याच्यापेक्षा पण व्हेपरचं टेम्परेचर काय असतं? जास्त असतं. म्हणून व्हेपर्स ऑफ वॉटर्स आर सिव्हिअर दॅन द वॉटर. हे लक्षात ठेवा. म्हणजे वॉटरच्या व्हेपरचा जो इफेक्ट होणार तो जास्त हार्मफुल होणार ॲज कम्पेअर्ड टू बॉइल्ड वॉटर. लक्षात? बॉइल्ड वॉटरपेक्षा ते जास्त घातक असतं किंवा ते हार्मफुल असतं. असं समजलं? मग आता आपण याच्यामध्ये डेफिनेशन काय करणार? लॅटेंट, इथं जो काही भाग येईल त्याला आपण काय म्हणणार? लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन.
लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन आणि हे काय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. समजलं? या दोन्ही मुद्द्यांमध्ये काय अडचण आहे? दोघांच्या डेफिनेशन पण एकदम सेम आहेत, फक्त आपल्याला एक दोन असं वर्ड्स चेंज करायचे आहेत. द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय द मॅटर ऑफ सबस्टन्स जे काय असेल ते, द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सॉलिड can convert into liquid state, then the heat is called as a latent heat of fusion. And the amount of heat absorbed at constant temperature by unit mass of liquid phase convert into gaseous phase, then it is called as latent heat of vaporization. Understand? आता बघा, जनरली अशी इन्फॉर्मेशन आहे की सॉलिडचं कन्व्हर्शन, जसं आईसचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत आहे, तर याला जवळपास 3.34 इंटू 10⁵ जूल पर किलोग्रॅम एवढी लॅटेंट हीट लागते. माझं बोलणं कळलं? अमाऊंट ऑफ हीट किती लागते? लॅटेंट हीट 3.34 इंटू 10⁵. हे केव्हा? सॉलिडचं कन्व्हर्शन जेव्हा लिक्विडमध्ये होत असेल तेव्हा, आणि ते पण कोणासाठी? आईससाठी. 3.34 इंटू 10⁵ जूल पर किलोग्रॅम, म्हणजे 1 किलोग्रॅम जेव्हा तुम्ही आईस घेणार तर तुम्हाला एवढी अमाऊंट ऑफ हीट लागेल, लॅटेंट हीट. 3.35 इंटू 10⁵ जूल पर किलोग्रॅम, असं. कळलं? आणि हे जर तुम्ही इकडे आलेत तर या ठिकाणी 22.5 इंटू 10⁵ जूल पर किलोग्रॅम एवढी अमाऊंट ऑफ हीट तुम्हाला इथे लागेल. म्हणजे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन ऑफ कन्व्हर्शन ऑफ वॉटर ऑर लिक्विड इंटू गॅसियस स्टेट, एवढं लिक्विड तुम्ही, म्हणजे एवढं लॅटेंट हीट तुम्हाला लागेल जेव्हा तुम्ही 1 किलोग्रॅम एवढं लिक्विड घेणार, असं. राईट? अशा पद्धतीची लॅटेंट हीट, अमाऊंट ऑफ हीट आपल्याला लागणार जेव्हा लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसियसमध्ये होईल आणि इथे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होईल. अंडरस्टँड झाला फिनॉमिना? कारण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला ज्या वेळेला, आता बघा कसं असतं, समजा एक मुद्दा तुमच्या, असं क्वेश्चन तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. तो कसा येऊ शकतो की सर, जर समजा 0°C आईस मेल्ट पण होतो आणि फ्रीज पण होतो. मग आता समजा इथे या ठिकाणी सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होत आहे, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होतं आहे, म्हणजे याचा अर्थ काय? आईस पण 0°C आहे आणि पाणी पण 0°C आहे. बरोबर आहे? मग तुम्हाला जर समजा एखाद्या वस्तूला थंड करायचं असेल, नीट लक्षात घ्या, एखाद्या वस्तूला कूल करायचं असेल, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विडमध्ये होताना आईस पण 0°C आहे आणि ते पाणी पण 0°C आहे ना. मग तुम्ही समजा एखाद्या वस्तूला कूल करायचं आहे तर तुम्ही पाणी वापरणार का बर्फ? तुम्ही बर्फ वापरणार, आईस वापरणार, तुम्ही पाणी नाही वापरणार. असं का होतं? म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूला थंड करण्यासाठी ते 0°C असलेलं पाणी नाही वापरणार, तर तुम्ही आईस वापरणार. असं का? तर त्याला कारण हे लॅटेंट हीट. म्हणजे ज्या वेळेला आईस मेल्ट होतो त्यावेळेला तो लॅटेंट हीट, म्हणजे लॅटेंट हीट ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन द लॅटेंट हीट ऑफ आईस. लॅटेंट हीट ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन द लॅटेंट हीट ऑफ आईस. आईसची जी लॅटेंट हीट आहे ती काय? लेस आहे, आणि वॉटरची लॅटेंट हीट कशी आहे? जास्त आहे. बरोबर? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आईस का वापरतायत तर डिफरन्स कशामध्ये? लॅटेंट हीट ऑफ वॉटर
अँड लॅटेंट हीट ऑफ आईस यांच्यामध्ये फरक आहे. म्हणजे कसं असतं बघा, जर तुम्हाला लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये करायचं आहे, उलटं करायचं आहे, नीट लक्ष द्या. म्हणजे तुम्ही सॉलिडचं कन्व्हर्शन इथे लिक्विडमध्ये केलं ना, तर तुम्हाला एवढी अमाऊंट ऑफ हीट लागली, बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये कराल, मग ही प्रोसेस कोणती असेल? फ्रीजिंगची असेल. फ्रीजिंग म्हणजे काय? एक प्रकारे त्याला गोठवणे, सॉलिड करणे. तर एवढी अमाऊंट ऑफ हीट तुम्ही युटिलाइज केली आईसच्या याच्यामध्ये, आईसच्या पार्टमध्ये. तर मग लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिड करायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी ही हीट युटिलाइज केली ना, तर तुम्ही या ठिकाणी काय करणार? तेवढी हीट विड्रॉल करणार. समजतंय का? लक्षात आलं? एवढी हीट तुम्ही विड्रॉ करून घेणार, मग ते कन्व्हर्शन होईल. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं? मग जसं आता म्हटलं की याला फ्रीजिंग मिक्सचरच कावर वापरतात हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल, आपण जर आजारी पडलो तर आपल्या याच्या कपाळावर ताप वगैरे, तर आपण मिठाच्या पाण्याच्या घड्या पण ठेवतो, कारण ते फ्रीजिंग मिक्सचर असतं. ते मिक्सचर कसलं असतं? आईस आणि मीठ. आलं लक्षात? तुम्हाला माहिती असेल की आईस आणि मीठ एकत्र जर केलं तर आईसचं टेम्परेचर अजून कमी होतं, पाण्याचं टेम्परेचर अजून कमी होतं, म्हणजे शून्यापेक्षा पण खाली जातं. हे लक्षात घ्या. थंड होतं ते अजून. म्हणून गुल्फीवाला बघा दिवसभर गुल्फी विकतो. मग तो त्याचं मिक्सचर, त्याचा काही बर्फ नसतो, त्या बर्फावर त्याने काय टाकलेला असतो? मीठ टाकलेलं असतं, कारण ते फ्रीजिंग मिक्सचर तयार करतो. येते लक्षात? ते मीठ का टाकतो? तर आईसचं टेम्परेचर अजून कूल व्हावं. कारण बघा ना, शून्यापेक्षा -3, हे लक्षात घ्या. तो इथे फ्रीज होतो, इथे नाही. हे लक्षात घ्या. इथे फ्रीज होतो, इथे नाही. भले तो इथं वॉटर स्टेटमध्ये असेल समजा, पण पाणी कसं असतं? एकदम थंड असतं. म्हणून तो दिवसभर गुल्फी विकू शकतो. एरवी समजा तुम्ही नुसतं आईस घेतलं, आईसचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल? लिक्विडमध्ये. लिक्विड परत काय होईल? उन्हामुळे तापायला लागेल. पण ते तापत नाही, ते उलट मिठामुळे ते पाणी काय होतं? अजून थंड होतं. आणि ते जे लिक्विड असतं त्याचं गुल्फी बनवण्याचं, ते परत काय होतं? फ्रीज होतं ना. मग ते गोठतं ना मग त्या साच्यामध्ये. बघितलं आहे आपण ते, बरोबर आहे. म्हणजे याचा आता तुम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की सॉलिडचं कन्व्हर्शन जेव्हा लिक्विडमध्ये होईल, एवढी अमाऊंट ऑफ हीट तुम्ही वापरणार. आणि जेव्हा तुम्ही याचं लिक्विडचं कन्व्हर्शन सॉलिडमध्ये कराल, तर परत तेवढी हीट विड्रॉल होऊन जाईल. कळलं? टेकन आउट आणि गिवन आउट असं दोन्ही मुद्दे येतील त्याच्यात. म्हणजे तुम्हाला तुमच्या टेबलमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की बाबांनो, समजा सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड होतं तेव्हा ठीक आहे, लॅटिनचा उपयोग होतो, पण जर ही प्रोसेस उलटी झाली समजा, तो उपयोग होतो का? हो, होतो असं म्हणायचं. येस, समजतंय? हे होणार. तसंच इथे आहे. तर तुम्हाला काय लक्षात येतं की बाबा, जेव्हा इथे लिक्विडचं कन्व्हर्शन गॅसियस स्टेटमध्ये होईल, तर तुम्ही एवढी अमाऊंट ऑफ हीट त्या ठिकाणी युटिलाइज होणार तुमचं. पण जेव्हा तुम्ही गॅसियसचं कंडन्सेशन प्रोसेस कराल, म्हणजे उलटी प्रोसेस कोणती असते? कंडन्सेशन, कन्व्हर्शन ऑफ गॅस इनटू लिक्विड. ती प्रोसेस कोणती असते? कंडन्सेशनची असते. आणि मग कंडन्सेशनच्या प्रोसेसमध्ये पण एवढी हीट काय होईल? परत विड्रॉल होईल. म्हणून तुम्हाला जे म्हटलं गेलं की वेपरचा जो परिणाम आहे, गॅस वेपरचा, वॉटर वेपरचा, तो परिणाम जास्त काय? ती स्टीम जास्त हानिकारक का असते? कारण तिच्यात आपण जे म्हणतोय लॅटेंट हीट जी काही असते इथे युटिलाइज होते, तर ती जास्त असते ॲज कम्पेअर टू कंडन्सेशन प्रोसेस. कळलं? समजलं सगळ्यांना? लॅटेंट हीट ऑफ प्रोसेस, लॅटेंट हीटची कन्सेप्ट कळली बिलकुल? हां, काही अडचण याच्यामध्ये, काही डिफिकल्टीज? ठीक आहे, थँक्यू.